नमस्कार मंडळी, जीवनवेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या देवाची मनोभावे पूजा करत असतो आणि तो देव त्याला प्रसन्न होतो व त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. असं आपण बऱ्याच वेळेस पाहिलंय की बऱ्याच लोकांना कन्फ्यूज असतात की मी कोणता मंत्र म्हणावा किंवा मी कोणत्या देवाची पूजा करावी, माझा आवडता देव कोणता किंवा मला पावणारा देव कोणता, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मग यांचं सोल्युशन आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला 3 मंत्र सांगणार आहे आणि त्याची पूजा व विधी थोडक्यात सांगणार आहे. तुम्ही जर ते म्हटले तर तुमच्या आयुष्यातील सर्व जे दुःख आहेत ते कमी होतील व दारिद्र्य कमी होऊन सुख प्राप्ती होईल, श्रीमंत व्हाल. मंडळी, हे पहा, अनेक भक्त आहेत, अनेक देव आहेत, मात्र आपण कुठल्याही देवाची पूजा करा, फक्त ती मनोभावे करा. हा पहिला मुद्दा आहे. तुम्ही त्या पूजेसाठी सर्व निष्ठा एकत्र करा आणि पूजा करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पूजा ही मनोभावे करा. थोडाच वेळ करा, जेवढा वेळ जमेल तेवढाच वेळ करा, असं म्हणत नाही कुणी की दिवसभर करावी. तर आज मी असेच कोणत्या भक्ताने कोणता मंत्र म्हणावा हे थोडक्यात सांगणार आहे. हे पहा, ज्या व्यक्तींना शंकर म्हणजेच महादेव आवडतो किंवा महादेवाचे भक्त आहेत त्यांनी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. आता तुम्ही त्यात सांगाल नवं काय, पण त्यात बरेच मंत्र लोक सांगतात, त्यापेक्षा हा सोपा आणि सहज मंत्र आहे आणि याची जी सिद्धी आहे किंवा याचे जे मंत्राचे परिणाम आहेत ते खूप चांगले आहेत. जे व्यक्ती दत्ताचे भक्त आहेत त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा, दत्ताची मनोभावे पूजा करत असताना या मंत्राचा जर तुम्ही उच्चार नेहमी केला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. तिसरे व्यक्ती आहेत जे कृष्णाला मानतात किंवा स्वाध्याय परिवाराशी जोडलेले आहेत. अशा व्यक्तींनी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप रोज किमान 108 वेळा किंवा 1 माळ पूर्ण करून म्हणायला पाहिजे. म्हणजे मी जे 3 मंत्र सांगितलेत तर या 3 मंत्राचे जे आपल्याला जप करायचे ते कमीत कमी 108 वेळा, म्हणजेच 1 माळ. जास्तीत जास्त तुम्ही 11 माळी करू शकतात. म्हणजे 108 वेळा मंत्र 11 वेळा जपायचा आहे. तुम्हाला जसं जमल तसं. मात्र तुम्ही जेवढाही म्हणाल तेवढा मनोभावे म्हणा आणि त्याचे परिणाम तुम्हाला सहजच दिसतील. मंत्र म्हणत असताना तुम्ही शुद्ध असावं. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या डोक्यात कुठलेही इतर विचार न ठेवता हा मंत्राचे जे जप आहे ते जप करायचे. यासाठी तुम्ही जपमाळेचा वापर करू शकतात किंवा तुम्ही सहज जरी बोटावरती मोजून जरी मंत्र म्हटला तरी तुम्हाला याची सिद्धी प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख कमी होऊन मनाला शांती व कुटुंबात सुख व समाधान तसेच धनप्राप्ती होण्यास चान्सेस असतात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.